शिवाजी महाराज जन्माला कुठे आहे? बाजूच्या घरात. आजकालची परिस्थिती पाहता किती मोठं भव्य आपल्यावर संकट आहे. लहान लहान मुलं ओढून नेली जातात, लहान लहान मुलाला किडनॅप केलं जातं. कारण का? आपल्या स्वतःच्या गैरसोयीमुळे. कारण आपण आपल्या इथं परिसरामध्ये आलेले लोक ओळखत नाही, कोणालाही भाड्यानं रूम देतो, कोणी विक्रेता आला की स्वस्त काही भेटतं की बाबा स्वस्त भेटून घेतो आणि ते आपल्या घराची आपल्या लेकराची पूर्ण चौकशी करतो 1-2 महिन्यामध्ये आणि एक दिवस गायब करतो. कारण सत्य परिस्थिती आहे. काही ठिकाणी भरपूर ठिकाणी असं झालेलं आहे की कोणीतरी घरात गुलाबजामुन घेऊन येतं दररोज. आपण म्हणतो आपला बाबा दररोजचाच आहे, कारण आपण ओळखत नाही. आपल्यावरती दररोज काहीतरी चादर विक्रेता येतो, दररोजचा आहे. मग तो चादर विक्रेता नव्हतो, त्याला काही फरकच पडत नाही. 100 रुपयाला देईल, 2 महिने देईल, 3 महिने देईल तुम्हाला 100 रुपयामध्ये, आणि एक दिवस आपल्या चिमुकलीला किडनॅप करून किंवा एक डाका घालून किंवा एका महिलेवर अत्याचार करून तो निघून जाईल. त्यासाठी माझी सर्वांना विनंती आहे, जे बाहेरून आपल्या इकडे विक्रेते येतात गल्लीमध्ये आपले येऊ देऊ नका, त्यांच्यावर लक्ष ठेवा. कारण आपल्या लहान मुलांना खूप धोका आहे. कारण लहान मुलांचा विचार नाही करत आता कोणी. पहिल्या काळामध्ये महाराजांच्या त्या काळामध्ये कोणाची हिंमत नव्हती लहान मुलांकडे किंवा माता भगिनीकडे बघायची, त्यांचा चौरंग केला जात होता. आणि आता आपल्याला जर कोर्टात केस टाकली, केस ते केस, केस ते केस होता येईल. तर त्यामुळे आपल्या लेकरांची आपल्यालाच काळजी घेणं अनिवार्य आहे. कारण कलियुगामध्ये भक्तीला किंवा आनंदमय वातावरणाला महत्व नाहीये, खरं बोलण्याला महत्व नाहीये. याच्यामध्ये महत्व आहे मागून टिंगल करणाऱ्याला, खोटं बोलणाऱ्यांना, सरळ सोपं काही बोलणाऱ्याला इथे जास्त महत्व आहे, ते म्हणजे कलियुग. त्यासाठी माझी विनंती आहे माता भगिनींना, आपल्या सर्व पुरुष मंडळींना, की आपल्या लेकरांवर लक्ष ठेवा. कारण 2 आपल्या दुर्गा मातामध्ये गोष्टी घडलेल्या आहेत. एकीला कारीत टाकून नेऊ लागले, एकीला हाताला धरून नेलं, आणि दुसरे 2 मुलं गायब आहेत, अजून सापडली नाहीत. ते माता माऊली पोलीस स्टेशनला चक्रा मारत आहेत. कारण आपण रिस्पॉन्स दिलं, आपण म्हणतो माझं लेकरू जाईल दुकानला, घेऊन येईल. एका क्षणात गाडी येते, घेऊन जाते. आपण बोलतो नाक्यावर जाईल, घेऊन येईल. सायकल खेळते, एका क्षणात गाडी येते, घेऊन जाते. जर आपण बाहेर आहोत तर खेळू द्या लेकरांना. स्वतः लेकरांसाठी 1 घंटा काढा व सांभाळा, एवढीच माझी विनंती आहे. तीच आपली खरी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल आज. कारण आपण हे शिकलं पाहिजे आज. कारण आपल्या सगळ्यांचं रक्षण करणं कामच आहे. जसं महाराजांनी आपल्या प्रजेचं केलं, रयतेचं केलं. छत्रपती शिवाजी महाराज की. आणि अजून म्हणजे 18 फेब्रुवारी पासून आपला बलिदान मास चालू झालेला आहे. छत्रपती संभाजी महाराज, ज्यामुळे आपला धर्म आजही टिकून आहे. त्यांचं बलिदान आपल्याला विसरायला नको. मृत्यू सिंह डरले मनी धर्मवीर, फुटले स्वनेत्र तुटले जरी जीव शिर, दुर्दांत दाहक ज्वलंत समाज व्हावा, म्हणून उरात भरूया सिंहसिंह चावा. आपल्या राजाचे डोळे काढले, हात कापले, जीभ काटली गेली, तरी आपल्या राजाने धर्म बदलला नाही, आपल्या प्रजेसाठी माघार घेतली नाही. तो म्हणजे खरा राजा, म्हणजे शंभू राजा. त्याला 1 महिना आपल्या राजाला क्रूरतेनं मारण्यात आलं औरंगजेबकडून, आणि ते जर नसते तर आज आपल्याला तसंच राहावं लागलं असतं. तर आपल्यावर महाराजांचे खूप मोठे उपकार आहेत, आणि आपण बलिदान मास पाळला पाहिजे सर्वांनी. काही ना शिवजयंतीला आपण सर्वांनी सुट्ट्या घेऊन एकत्र येऊन काम केलं पाहिजे, जसं शिवसाई मित्रमंडळ करते. प्रत्येक ठिकाणी झाली पाहिजे शिवजयंती, एवढाच माझा उद्देश आहे.